हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज तुमच्यासोबत नाईट किचन रूटीन शेअर करत आहे. तर नाईट किचनमध्ये मी कोणती कोणती कामं करून ठेवते जेणेकरून मला सकाळची सुरुवात अगदी फ्रेश करता येते. आणि आपलं किचन जर स्वच्छ राहिलं ना तर आपण आहे ना सकाळी पटकन झटपट आपली कामं करू शकतो आणि कोणत्याही प्रकारचा कंटाळा न येता आपण व्यवस्थित कामं करून घेतो. त्यामुळे मी मस्त छान रात्रीचं माझं नाईट रूटीन ठेवलेलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि रात्री काय करते मी, आपण जेवण उरलेलं ते काढून ठेवते, सर्व भांडे ते सुद्धा घेऊन घेते. तसंच झाकून वगैरे ठेवत नाही, मी दुसऱ्या भांड्यांमध्ये सर्व काढून घेते. आधी अन्न असतं ना किचनवरचं ते सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं, कारण की जर अन्न किचनवर राहिलं तर झुरळाचं प्रमाण जास्त होतं. म्हणून मग मी जे अन्न आहे ना ते व्यवस्थित काढून घेते आणि किचनवर कोणत्याही प्रकारचे अन्नाचे कण राहणार नाही याची दक्षता घेते, कारण की त्यामुळेच आपल्या किचनमध्ये जास्त झुरळ होतात. तर ही नियम जर पाळले ना तर आपल्या किचनमध्ये झुरळसुद्धा होणार नाही. आणि झुरळांमुळे किती त्रास होतो हे तुम्हाला माहितीच आहे. पोटदुखीचा प्रॉब्लेम, पोटात जास्त दुखतं, त्याच्यामुळे परत आपल्याला वॉमिटिंगचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग आपण हे किचन स्वच्छ करायचं. तर इथं मी सर्व अन्न काढून घेतले आणि तेवढे भांडे ना ते घासायला घेऊन घेतलेले आहे इथे. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सर्व काढून घेतला आणि नंतर लगेचच मी आपलं जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो त्याच्यानंतर आपला जो गॅस आहे ना तो क्लीन करायचा असतो. फक्त वरच्यावर तुम्ही फडक्याने पुसून नका घेऊ, तर तो मस्त स्प्रे वगैरे तुम्ही एक घरच्या घरी बनवा किंवा विकतचे पण भरपूर वेगवेगळे भेटतात, तर ते तुम्ही आणा, त्याच्याने क्लीन करा. कारण की त्याच्यावर तेलकट डाग, अन्नाचे कण स्वयंपाक करता करता काही ना काही उडतच असतं. त्याच्यामुळे मग आपण हे क्लीन केलं पाहिजे. तर एकदम फ्रेश, नीटनेटकं आणि चकाचक असं किचन आपल्याला जर सकाळी पाहायला भेटलं ना तर तुमची दिवसाची सुरुवात एकदम छान होईल, फ्रेश होईल. आणि जेवढं आपलं किचन स्वच्छ ठेवू ना तेवढं आपल्याला भारी वाटतं, फ्रेश, आनंदी वाटतं. आणि जर सुरुवातच चांगली झाली ना तर पूर्ण दिवस चांगला जातो. म्हणून मी तरी माझं सकाळची सुरुवात छान होण्यासाठी मी माझं किचन छान ठेवते आणि सर्व तयारी रात्रीच्या रात्री करून घेते. कोणत्याही दिवशी कंटाळा न करता मी ही सर्व कामं व्यवस्थित करते, कारण की दुसऱ्या दिवशी पटकन झटपट आपली कामं होतात. नाश्त्याची तयारीपासून मी जेवणाची तयारीपर्यंत हे सर्व गोष्टी करत असते. तर आता तेच मी सर्व करून घेतलेलं आहे. इथं गॅसवरचं सर्व तेलकटपणा हे क्लीन केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली पडलेलं जेही अन्नाचे कण तेही सर्व काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर सर्व मी भांडे इथं बेसिंगमध्ये ठेवून घेते आणि मग सर्व भांडे मी घासून घेते, क्लीन करते. कारण की रात्रीचे भांडे किचनमध्ये, ओट्यावरती, बेसिंगमध्ये कधीच ठेवू नये असं म्हणतात. तर ते चांगलंही नाही आणि मलासुद्धा आवडत नाही. म्हणून मग मी सर्व भांडे व्यवस्थित घासून घेते इथे आणि ठेवून देते. त्याच्यानंतर ओला जो कचरा असतो ना रात्रीच्या रात्री मी काय करते, तो लगेचच डस्टबिनला खाली पार्किंगमध्ये ओला कचरा, सुका कचरा ठेवलेला असतो तो लगेचच फेकते. म्हणजे रात्री कोणत्याही प्रकारचं किचनवरती कचरा नसतो, ओला कचरा नसतो. कारण की तो कचरा जर राहिला ना तर मग झुरळं होतात, कारण की अन्नाची कण वगैरे ओल्या कचऱ्यामध्ये जास्त असतात. तर त्याच्यामुळे ओलसरपणा जिथे असेल किंवा अन्नाचे कण जिथे असेल ना तर खूप जास्त घरामध्ये झुरळं होतात. तर म्हणून मग अन्नाचे कण जास्त म्हणजे किचनवरती नकोच राहिला आहे याचं आपण काळजी घेतली ना तरी झुरळं होणार नाही आपल्या घरामध्ये. तर इथं मी सर्व भांडे व्यवस्थित घासून घेते, कारण की मग दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्याला रचून घेता येतं मांडणीमध्ये. म्हणून मग रात्रीची भांडी रात्रीच आणि आपल्याला सकाळी कोणतीही भांडी लागू शकतात. चहाची भांडी, जेवण तयार करण्यासाठीची भांडी, मुलांचे टिफिन्स, ह्या सर्व गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण ह्या सर्व भांडी क्लीन केली पाहिजे आणि तुम्हाला सकाळी सकाळी फ्रेश पण वाटावं म्हणून ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे, आवर्जून करायला पाहिजे. तर इथे पटकन मी भांडे घासून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत.
माझे भांडे इथे तुम्ही पाहता तर पूर्ण घासून झालेली आहे. त्याच्यानंतर मग मी काय करते, किचन ओटा सर्व क्लीन केल्यानंतर लगेच भांडे झाल्यानंतर बेसिंग हा घासून घेते. बेसिंग रोजच्या रोज जर घासला ना त्याला तेलकटपणा त्याच्यात नसतो, चिकटपणा येत नाही आणि अगदी छान होतो. आणि रात्री झोपताना तुम्ही अजून कोणती काळजी घ्यायची तर आपलं बेसिंग तेलकटपणा राहतो ना तो सर्व निघून ड्रेनेज जे आहे ना, जे पाईप आहे ना ते क्लीन होण्यासाठी डेली तुम्ही काय करू शकता तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतेच पुढे. तर मी काय करते उपाय हा रोज करते, कारण की त्याच्याने आपला तेलकटपणा पाईपमधला निघून जातो. तर हे सर्व भांडे झाल्यानंतर ते करायचं आहे आपल्याला. तर काय करायचं मी तुम्हाला पुढे दाखवते. तर इथं छान मस्त सर्व बेसिंग घासून घेतलं. पाणी थोडंसं ना जाऊ द्यायचं थोडं फोर्सनी नळाचं. तर थोडंसं कसं त्याच्यातलं सर्व अन्नाचे कण वाहून जातात व्यवस्थित, म्हणून मग मी थोडासा नळ हा सोडून देत असते पाण्याचा, जेणेकरून अन्नाचे सर्व कण वाहून जाणार. तर 5 ते 10 मिनटं तरी असं थोडंसं नळ चालू ठेवा तुम्ही. तर इथे सर्व मी पाणी आता किचनवरचं काढून घेते. आणि आपल्याला किचन आहे ना रात्री सर्व कोरडा करून घ्यायचा आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी पूर्ण कोरडा राहील आणि रात्रभरात आपलं किचन सुकून जातो व्यवस्थित आणि ओलसरपणा राहत नाही. व्यवस्थित जर क्लीन केलं ना तर सुकून वगैरे मस्त जातो आणि 1 ते 2 तासामध्ये किचन अगदी भारी दिसतं, चकाचक दिसतं आणि कोरडं सुकून पण जातो. तर त्यामुळे मग मी असं करते. लगेचच मी काय करते, मग माठ आहे ना हा भरून घेते. माठ भरून ठेवला ना रात्रीच्या म्हणजे छान जेवढं आपल्याला पाणी थंड लागतं ना प्रमाणामध्ये, त्या प्रमाणामध्ये होऊन जातं आणि सकाळी परत भरण्याची घाई, कारण की दिवसभरासाठी हा माठ बरोबर होतो. म्हणून मग मी हा माठ ठेवते. बॉटल वगैरे फ्रीजमध्ये पाणी अजिबात ठेवत नाही, किंवा म्हणजे माठातलंच पाणी पितो. आणि म्हणतात ना मातीच्या भांड्यातलं पाणी पिलेलं कधीही चांगलं असतं, म्हणून मग मी रेग्युलर 2 ते 3 वर्ष झाले माठातलंच आम्ही पाणी पितो सर्वजण. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्व तिन्ही ऋतूमध्ये माठातलंच पाणी असतं. तर इथं मी माठ पण असं रात्रीच्या रात्री डेली भरून ठेवत असते. आणि इथं माठ भरून ठेवलं लगेचच, म्हणजे दुसऱ्या दिवशी मस्त व्यवस्थित जेवढं प्रमाणात आपल्याला थंड लागतं ना तेवढं होतं. आणि माठातलं पाणी प्यायला पण छान असतं आणि कोणतेही आजार न होतं त्यांनी, म्हणजे होत नाही. आणि म्हणून माठातलं पाणी प्यावं. मातीची भांडी सर्वात चांगली असतात. तर पूर्वी तर सर्व भांडी मातीचीच वापरायची जेवण तयार करण्यासाठी इवन सर्व, पण आता खूप कमी प्रमाणात झालेली. त्याच्यानंतर लगेचच आपण किचन ओट्यामध्ये स्वयंपाक करता करता अन्नाची कण खाली पडत असतात, आपल्याला माहिती आहे. तर असं वाटतं की आपण जिथं जेवतो ना तिथलेच फक्त झाडून घ्यायचं, पण तसं न करता किचनमध्ये सुद्धा झाडून घ्यायचं आहे, कारण की तिथे सुद्धा बरेचसे अन्नाचे कण आपण स्वयंपाक करता करता काही ना काही पडत असतं. तर ते सर्व आपण झाडून घ्यायचं. थोडंफार निघतो पण तो झाडायचंच. थोडेही अन्नाचं कण आपल्याला तिथे पडू द्यायचे नाही, किंवा स्वयंपाक करता करता काही पडलेलं ते राहू द्यायचं नाही किचनमध्ये, जेणेकरून आपल्या घरात झुरळं होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. तर हे खूप टिप्स तुम्हाला उपयोगी पडते. झुरळं न होण्याची कारणं काय असतं तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे झुरळं होऊ नये म्हणून तरी मी हे तुम्हाला सांगते. तुम्ही हे नक्की करा. त्याच्यानंतर लगेच मग दुसऱ्या दिवशी नाश्त्याची तयारी किंवा जेवणाची. तर मला उद्या ना चणे फ्राय बनवायचे आहे नाश्त्यासाठी. तर मग मी रात्रीच लगेच ती तयारी करून घेते. आणि रात्री आपण ठरवून ठेवलं ना दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर आपल्या सकाळी गोंधळ होत नाही, म्हणून मी रात्रीचीच ही तयारी करून घेत आहे. तर मी ते चणे आणलेले होते ना ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते. तर ते आता मी मस्त काढून घेते, त्याला मस्त भिजत घालणार, म्हणजे जेणेकरून उद्या 2 शिट्ट्या घेतल्या का नुसते फ्राय करायचे. कांदा टोमॅटो टाकून मस्त आपण फ्राय मुलांना देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये खूप पौष्टिक आहे. मुलांना ते कडधान्य दिलीच पाहिजे. त्याच्यामुळे ना म्हणून मग मी काय करते, हे आठवड्यातून एकदा तरी कडधान्य हे बनवतच असते. तर इथे छान मग मी हिरवे मूग होते, वाटाणे, काळे चणे, मग म्हटलं ठीक आहे काळे चणे हे घेतले बनवायला. त्याच्यानंतर मग माझी किटल आहे ना तर त्याच्यामध्ये मी पाणी भरून घेणार आहे. तर ही किटल आहे इलेक्ट्रिक किटल. तर मग मी प्रत्येक वेळेस आहे ना जर मला पाणी खूप जास्त प्रमाणात स्वयंपाकासाठी लागलं ना, फक्त किटलमध्ये 2 ते 3च मिनटामध्ये पाणी एकदम छान गरम होऊन जातं. आणि मी हीच किटल वापरत असते. तर ही किटल खूप छान आहे. तर आता मी ही किटल आता हे फुल भरून घेणार आहे. कशासाठी ते तुम्हाला पुढे दाखवेल. मला पूर्ण पाणी लागणार आहे. तर मग मी हे सर्व किटल भरून घेतले. आता इथे जे चणे आहे ना, आणि ही इलेक्ट्रिक किटल आहे, 2 ते 3 मिनटामध्ये पाणी आता गरम होऊन जाणार इथे. तर
आता मी एक भांडं घेऊन घेते. त्या भांड्यात जर मला भिजवायचं मोकळं जर भांडं घेतलं आणि व्यवस्थित फुगतात आपले चणे, तर मोकळं असं पसरट भांडं घ्यायचं आहे. तर मी इथे एक भांडं घेते त्याच्यासाठी, चण्यांसाठी. तर मग हे मोठंसं भांडं आहे. तर त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि छोटं दबल्यासारखे होता म्हणून आपल्याला मोठंसं असं भांडं घ्यायचं आहे. ते व्यवस्थित भिजले जातात, फुगतात ते. तर इथे मी सर्व चणे आधी धुवून म्हणजे हे करून घ्यायचे, आपल्याला बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये जर मातीचा खडा वगैरे राहिला ना, तर तो त्याच्यामध्ये मिसळू शकतो आणि मग ते कचकच लागता खायला. त्याच्यामुळे ना व्यवस्थित मातीचे गोळे वगैरे असं काही ना काही त्याच्यात खडे काड्या वगैरे राहतात. तर त्याच्यामुळे त्या व्यवस्थित निवडून मग भिजायला घालत जा. कारण की त्याच्यामध्ये छोटे छोटे खडेसुद्धा राहतात त्या कलरचे. आपल्याला असं वाटतं का चणेचं आहे म्हणून मग निवडून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर मी ते सर्व चणे व्यवस्थित निवडून घेते. तुम्ही पाहू शकता किती निघाली, माती निघाली, खडे निघाले. त्याच्यानंतर खराब चणे निघाले थोडेफार, तर ते काढून टाकले मी. तर अशा प्रकारे मी हे करते. आणि रात्रीच्या वेळेस जर आपण ही तयारी करून ठेवली ना, तर खूप खूप म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला मदत होते झटपट कोणती गोष्ट करण्यासाठी. म्हणून आपण ना ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. म्हणून रात्रीच्या रात्री मी ही तयारी करते, जेणेकरून मग माझं सकाळ पण ही छान होते आणि मग झटपट सर्व कामं होतात. मुलं बारीक राहिली ना लहान, तर तेव्हा ही अशी तरी प्लॅनिंग केलेली पाहिजे. तर इथं छान मस्त आता सर्व माझे चणे निवडून झालेले आहे. तर आता मग मी चणे, आता पाणी गरम झालेलं आहे ऑलमोस्ट, तुम्हाला दाखवते. तर इथं पाणी गरम होऊन गेलेलं आहे. तर मी इथं ते बंद करून देणार आहे आणि आपण चण्यामध्ये हे पाणी ओतून घेऊ. तर मी आता इथे बंद केलं आहे. इथं खाली पण एक बटन आहे किटलला आणि वरचं पण स्विच जे आहे ना एक, ते पण बंद करते, कारण की आता आपल्याला काही लागणार नाही. तर हे गरम पाणी मी आता चण्यामध्ये ओतून देते मस्त. आणि इथं पाहू शकता खूप गरम पाणी झालेलं होतं. तर हे वाफ निघते, तुम्हाला दिसत असेल. तर आता मी ह्या चण्यांना झाकून देणार रात्रभर. आणि जे उरलेलं पाणी ना रोज मी रात्री बेसिंगमध्ये ओतून देते, कारण की जर आपण गरम पाणी रोज ओतलं ना, तर तेलकटपणा जो असतो ना पाईपमधला, तो क्लीन होऊन जातो. म्हणून मग मी रोज रात्री हे किट्टल भरून असं ओतून देत असते. तर ही अशी माझी रात्रीची क्लिनिंग असते. तर ह्या टिप्स वापरल्या ना तुम्ही क्लिनिंगच्या, तर तुमच्या घरात खरंच झुरळ होणार नाही. आता हा कचरा पण थोड्या वेळात दिशूला सांगेन आणि दिशू टाकून येणार ती, कारण की थोडी उशिराने जात असते. तर तिचं रोज हे काम असतं, तिच्यासाठी हे काम दिलेलं आहे मी. तर ती रोज टाकून येते तिच्या वेळेनुसार. तर अशा प्रकारे मी माझं किचन मस्त छान क्लीन आहे केलेलं आहे. ते इथं पाहू शकता. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.